आहे की मी बापाच्या जमिनीतला 1 रुपया घेतलेला नाही, बापाच्या कष्टाचा 1 रुपया न वापरलेला मी माणूस आहे. मी स्वतःच्या पायावर 10वी पासून उभा राहिलेला आहे. स्वतःला सायकल घ्यायची कुमकुमी होती. ते जो जिता वही सिकंदर पिक्चर बघितला, सायकल घेईल तर असलीच घेईल. बाप म्हणला आपले शाळेचं बघा, शाळेत जायला आहे का आपल्याकडे काय ते बघा. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. मी 10वी नंतर सुट्टीत 2 महिने कामाला गेलो, पण ती सायकल घेतली स्वतःच्या कष्टाने. आम्हाला उद्योजक व्हायचं असेल, पोरांना करायचं असेल तर आम्हाला पोरांना मागितली वस्तू आणि लगेच दिली हे करणं बंद करा. शेजाऱ्याच्या घरी मोबाईल आहे म्हणून तुम्ही 2000चा मोबाईल आणून दिला, ते दुसऱ्या शेजाऱ्याचं घर दाखवतंय, त्याच्याकडे तर स्मार्टफोन आहे 5000चा, मग तुम्हाला 5000चा मोबाईल घ्यावा लागतोय. दुसऱ्याचं परत दाखवतंय 20,000चा, त्याला सांगायचं मोबाईल घेण्यासाठी वय लागतं, 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. मग तो 18 वर्षाचा होईपर्यंत गप्प, बोलूच नको. 18 वर्ष झाल्यानंतर म्हणायचं जे स्वतःच्या पायावर उभे राहतात त्यांनीच मोबाईल वापरायचा असतो. मग तो म्हणेल की मला परवडत नाही, 8,000चा फोन योग्य वाटत नाही, मग म्हणायचं 20,000चा फोन घे, तेवढं उत्पन्न कमव आणि तुला स्मार्टफोन मिळेल, तू स्वतःचा उद्योगधंदा सुरू कर. त्याला त्याच्या पैशांनी फोन घेऊ द्या, आयुष्यभर एक फोन टिकल. आणि बापाच्या पैशांनी जर घेऊन दिला दर 6 महिन्यांनी फोन फुटल. काय पाहिजे तुम्हाला बघा. जे फुकट मिळतं त्याची किंमत नाही. अहो, शिवाजी महाराजांच्या वडिलांनी डायरेक्ट शिवाजी महाराजांना दिला असता किल्ला, हा किल्ला घे शिवबा, याच्यावर बस, एक खुर्ची बनवतो, झाला तुझा राज्याभिषेक. नाही नाही नाही, पुण्यात जा, सो कष्टाने 12 मॉलमध्ये फिर, माणसं कशी ती ओळख, शोध, चांगली चांगली माणसं बाजूला घे, जी तुझ्या विरोधात येतील मी बघेल इथून काय त्यांना गोळी कुठून द्यायची, काय द्यायची, हां फोनवरनं ते होईल सगळं. पण शिवाजी महाराजांना असं शून्यातून उभं करायला शिकवल्यामुळे शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं. तुम्ही बघा ना, जर तुमच्या पोराची कॉलर कोणी धरली तर तुम्ही अख्खा गाव घेऊन येता, आहे की नाही? बरं, आपल्या पोराची आबरूती किती आपल्याला माहिती. त्याने आपली कॉलर धरली होती काल, आपण त्याच्यासाठी भांडायला रस्त्यावर आहे. आता शिवाजी महाराजांचं वय 29 वर्षाचं आहे. शिवाजी महाराजांच्या अगदी सुरुवातीपासून सांगतो, 17 वर्षाचं वय शिवाजी महाराजांचं. तो 2 बंधू चालून आले होते दोघा भावांवरती, फर्राद खान आणि फतेह खान, बरोबर. 17 वर्षाचं आपलं पोरग आहे, नुकतंच त्याचं स्वराज्याचं करिअर सुरू झालंय आणि आदिलशाहीची 5,000ची फौज आपल्या पोरावर चालून गेली. शहाजीराजांनी लगेच विजापूर सोडायला पाहिजे होतं. चला चला मुलाला मदत करू, पत्र पाठवलं. फर्राद खान इकडून निघालाय, फतेह खान निघालाय. दोन्ही पोरांनी स्वबळावरती लढा आणि यांचा पराभव करून दाखवा, म्हणजे मला सिद्ध होईल की मी तुमचा बाप आहे. बेंगलोरमध्ये संभाजीराजांनी फतेह खानाला हलवलं, फर्राद खानाला, आणि इकडे शिवाजी महाराजांनी पण इथं याचा पराभव करून दाखवला. दोघा भावांनी दोघांचा पराभव करून दाखवला, एक फतेह खान आणि फर्राद खान. सिद्ध केले की नाही? म्हणून मुलांची सारखी सारखी मदत करणं बंद करा, त्यांना सोबळावर उभं राहू देत. पडले ना, समजा शिवाजी महाराज घोड्यावर बसताना पडले असतील ना लहानपणी 2-4 वेळा, जिजाऊसाहेब अशा लांबून बघायच्या, महाराज बघायचे अरे आपली आई आहे का नाही. आता जर ती नाळ पिक्चर असताना तर शिवाजी महाराज बोलले असते, तुम्ही माझी खरी आईच नाही बरं का, मी घोड्यावरून पडलो, माझे गुडघे फुटल्यात आणि तुम्ही तिकडे निवांत बघताय. नाही नाही नाही, त्या शिपायांना सांगायच्या, हे अजिबात उचलायचं नाही माझ्या पोराला, घोड्यावरनं पडलंय ना त्याला स्वतः उभं राहू दे, त्याला लगाम कसा धरायचा, रेकीब कशी मारायची, टाच कशी मारायची, घोड्यावरनं उडी कशी मारायची आणि घोडा कसा फेकायचा, त्याचं त्याला शिकता आलं पाहिजे. का रणांगणात मी त्याच्यासोबत नसणार आहे की थांब 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 शत्रू आला मी घोडा जरा पुढे, नाही नाही, त्याचं त्याला शिकू दे. म्हणून स्वराज्यातले शिवाजी महाराज उत्कृष्ट प्रतीचे घोडेस्वार झाले आणि उत्कृष्ट राजा पण झाले. सायकल शिकताना साधा आपले गुडघे फुटतात की नाही हो, आपण 2-4 वेळा पडतो की नाही. प्रॉब्लेम काय आपला माहिती आहे का, पॅन्डलकडे बघायचं असतं का, हां हँडलकडे बघायचं असते. आमचं पॅन्डलकडे बघतंय, बरोबर चालतंय का, काय करायचं आहे, तो हँडलकडे बघ, पुढं बघ, पॅन्डल आपोआप चालतो. एकदा जर त्याला हे शिकवलं ना तर ते आयुष्यात स्वतः सायकल चालवतं. पण आपण नुसतं असं धरूनच असतो, तू फक्त बस आणि पॅन्डल मार, मग आयुष्यभर तूच बस. असे पोराला शिकवतात का, पहिले 3 चाकाची आणून द्यायची, बाकीचे 2 चाकाची द्यायची, मग तुझे तू चालव, पडेल झडेल आपोआप शिकेल. पण आम्हाला पोरांना खचटायला नको. अहो जिजाऊंना तर एकुलते एक पोरगा होतो, सांगा ना, अफजल खान चालून आला त्यावेळी पण शहाजीराजांनी मध्यस्थी केली असती ना, थांब पोरा तुझ्या मोठं संकट आलं, येतो 20-25 हजाराची फौज घेऊन. नाही शिवबा, तू 17व्या वर्षी पराक्रम करू शकलाय, आता तू 29 वर्षाचा आहे, आणखी 12 वर्षाचा तुझा अनुभव वाढलेला आहे. भीड आणि अफजल खानाला संपवला की नाही. कोण अफजल खान, ज्यांनी शहाजीराजांना जिंजीत कैद केलं, त्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी उभा फाडला. याला तर पराक्रम म्हणतात ना.
म्हणून मुलांना मोकळं सोडा. पडू द्या, झडू द्या, तरच ते वाढू द्या. पडले नाही, झडले नाही, आयुष्यात अजिबात वाढले नाही. अलग लक्षात. पडू देत, काय प्रॉब्लेम नाही, गुडघा फुटू दे, हातपाय मोडू दे. एकदा हात मोडला ना की लक्षात येतं हात का मोडतो. चुलीच्या जवळ बसवायचं आणि त्याला गरम भाकरीला हात लावायला द्यायचा तव्याला. काय होतं मग त्याला कळतं आपली आई काय कष्टाने भाकरी भाजते. हाच संस्कार असतो. म्हणून कधीतरी त्याला बसवा चुलीसमोर. आता इथं चुली नसतील, गॅस समोर बसवा. तो म्हणेल ना मला पटकन दे, पटकन दे, मला भाकरी पटकन पाहिजे. या म्हणायचं ये एक भाकरी तू फिरव. आणि त्याला माहीत नसतंय ते पटकन भाकरीच्या ऐवजी तव्यालाच हात लावेल. म्हणायचं कळलं, दररोज तुझ्यासाठी असा हात भाजून घेते तेव्हा तुला भाकरी खायला मिळते. या भाकरीची जाण ठेव, या चाकरीची, या मायमाऊलीची जाण ठेव. पीळ काय अजून जात नाही. मी म्हणजे ना, म्हणजे आमच्या आजोबाकडे घोडा होता. तुझ्याकडे काय आहे? नाल तरी आहे का घोड्याची? नाल 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 ती कुठं टिकवली माहिती आहे का? दरवाजाला चिटकवतात ना उलटी. घोडा गेला, नालच राहिली फक्त. पण पीळ काय आमचा जात नाही. कसं करणार आपण? म्हणून ना, लाज सोडा, आबरू सोडा, शरम सोडा, बेशरम व्हा. काय प्रॉब्लेम नाही. कृष्णाला कितीतरी वेळा लोकांनी अपमानित केलं, कृष्णाने त्याचं काम करणं सोडलं का? शिवाजी महाराजांचा कितीतरी वेळा लोकांनी अपमान केला, शिवाजी महाराजांनी आपला मार्ग बदलला का? महाराजांचा मार्ग चुकीचा होता का? कृष्णाचा मार्ग चुकीचा होता का? जेव्हा लोक तुम्हाला असं म्हणतात की अमुकचं पोरगं बिघडलंय, आपण समजायचं आपण योग्य ट्रॅकवर आहोत. ज्यांना लोक वाया गेलाय असं म्हणतात तेव्हा त्यांना असं म्हणायचं असतंय ह्यो आमचं ऐकत नाही. आणि मूर्खांचं कधी ऐकायचं नसतं. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या घरी येऊन सल्ला द्यायचा, तुमच्या पोराला ना मेडिकलला टाका. आता मला सांगा थोरात साहेब, आता मेडिकलला जाणं एवढी सोपी गोष्ट आहे का? सगळी कॉलेज पुढाऱ्यांची 50 आणि 80 लाखाच्या खाली मागत नाहीत. आमचा पगार 80,000च्या खाली. कसं काय पोराला MBBS करू शकतो आम्ही? आणि हे शेजारचं येऊन सल्ला देतं तुमच्या पोराला तुम्ही मेडिकलला टाका. त्याला सांगायचं तुझ्या पोराला तू नर्स करून दाखव. पुरीला नसती नर्स कर, मग तू मला डॉक्टरकी सल्ला दे. आम्ही काय होतं, मराठी पोरं फेल होण्याची फक्त 2 कारणं मला दिसतात. हॅलो, मराठी पोरं फेल होण्याची मला फक्त 2च कारणं दिसतात. एक तर ते सगळ्यांचंच ऐकत सुटतात किंवा ते कोणाचंच ऐकत नाहीत. कळलं का? जर तुम्ही सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण करायला गेले तर तुम्ही आयुष्यात काहीच घडू शकणार नाही. आणि जर तुम्ही कोणाचंच काही ऐकलं नाही तरी तुम्ही काहीच करू शकणार नाही. काही ठिकाणी ऐकलं पाहिजे, काही ठिकाणी दुर्लक्षित केलं पाहिजे. जर चांगला सल्ला असेल तर जरूर घ्या, आणि जर चांगला सल्ला नसेल तर सोडून द्या. तर तुम्हाला जर एखाद्याने म्हटलं ए मूर्ख आहेस, आपण 10 वर्ष तोच विचार करतो, तेव्हा मला मूर्ख म्हणला आणि मला मूर्ख म्हणला, बावळट म्हणला. तू सिद्ध करून दाखव ना तू मूर्ख नाही आहे. त्याच्यावर ताकद लावायची नाही. त्याची कॉलर धरतो, त्याची गचांडीत धरतो आणि कुठं भेटतोय त्याला फटके देतो. अरे तू सुधरून बघ ना. एखादा माणूस खरं सांगतोय की नाही तू मूर्ख आहे, तर आपण तपासलं पाहिजे मी किती टक्के मूर्ख आहे. 5%, 10%, 50% का 100%. आणि मूर्खाची लक्षणं सोपी असतात. त्यात आपण बसतो की नाही बघितलं पाहिजे. बरोबर ना? पहिले बूट असताना दुसरे बूट घेणं मूर्खपणा आहे. पहिले कपडे असताना दुसरे कपडे घेणं मूर्खपणा आहे. पहिला मोबाईल असताना दुसरा मोबाईल घेणं मूर्खपणा आहे. पहिली गाडी असताना दुसरी गाडी घेणं मूर्खपणा आहे. पहिली असताना तिलाच भाकरी देता येत नाही आणि त्याला दुसरी करणं हा 100 मूर्खपणा आहे. पण हे तिथं पण सांगतो बरं का, आम्ही पाटील आहे पाटील. अरे तेव्हा तुमच्याकडे 500 एकर जमीन होती, घरची लक्ष्मी बाहेर तुमची अप्सरा, असे चालूच होतं कायम. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. आता आपल्या घरचीच अप्सरा व्हायची वेळ आली. अवदसा एवढी आपल्याकडे काय आहे मला सांगावं. आपलं उत्पन्न किती, आपण कशावर खर्च केला पाहिजे? मुलांच्या पुस्तकावर खर्च करतो का आपण? ज्ञानावर खर्च करतो का आपण? नाही. मराठी माणसांनी थोडंसं याचा नाद कमी करा. त्यातल्या काही माणसांनी जरा याचा नाद कमी करा. हॅलो, आमचं महिन्याचं जे काही बजेट आहे ना त्यातला बराचसा भाग याच्यावरच गेला आहे, खाणे अँड पिणे. म्हणजे दर रविवारी पाहिजेच हो. आणि सॉलिड बरोबर लिक्विड पण थोडं. म्हणजे 400-500 रुपयाला तर कामाला दर आठवड्यात एकदाच. महिन्याचे किती झाले? 500 रुपयाच्या हिशोबाने 2000 रुपये इकडेच गेले. अरे 2000 रुपयात महिन्याचा संपूर्ण किराणा होतो भाजीपाल्या सकट. मी अनेक जैन गुजराती मारवाडी लोकांबरोबर बसलो ना तेव्हा मला हे गणित कळलं की ह्यांचं भांडवल कशातून उभं राहतं. कारण हे शाकाहाराचं पालन करतात, दारू कधीच पित नाहीत. तुम्हाला कुठला जैन माणूस दारू पिताना दिसला? ते दारू पित नाही, मटनही खात नाही, चिकनही खात नाही, सगळे पैसे स्पेअरला. साधी भाजी भाकरी खाते 10-20 रुपयाची दररोजची. मग ते भांडवल उभं राहतंय. बघा ना,
2,000 रुपये महिन्याचे, वर्षाचे 24,000 रुपये झाले. 24,000 रुपये तुम्ही 4 गाड्या लावू शकता, वडापावच्या, इडली डोशाच्या, सांबारच्या. झालं ना भांडवल उभं. हे म्हणते भांडवलच नाही माझ्याकडं, सगळं भांडवल कुठं गेलं? आणि जे काही शिल्लक राहतं ना, दिवाळीचा बोनस कपडे लत्त्यावरतीच गेला आमचा. साधं राहिलं तर काय वाईट आहे? रतन टाटा गरीब माणूस आहे का? कायम निळी पॅन्ट आणि असं निळं शर्ट असतंय. एक आमचा मित्र म्हणतात ते रतन टाटाकडे पैसेच नसतील, कायम एकच ड्रेस दिसतोय. असं असतं का रे मित्रांनो? एवढी मोठी माणसं साधी राहतात आणि ज्याच्याकडे काहीच नसतंय ना ते असं, ह्याच्या गळ्यात आहे तेवढीच याची प्रॉपर्टी, शिल्लक घरी काय, ते पण बेंटेक्स असते. लय सोनं दाखवलं ना मी डाऊट घेतो की हे नकली आहे. आणि ह्याच्याकडे आलं कुठून? ज्याला अक्कल नाही ते सोनं घालत फिरतं. लक्षात घ्या, ज्याला अजिबात अक्कल नाही ते अंगावर सोनं घालून फिरतं, आणि ज्याला अक्कल आहे ना ते सोन्यासारखी माणसं गोळा करत फिरतं. म्हणून शिवाजी महाराजांनी सोन्यासारखी माणसं गोळा केली. तुम्हाला किती महाराजांच्या फोटोमध्ये असं दिसतं, असं पूर्ण अंग भरलंय सोन्यानी, इकडं ब्रेसलेट, इकडे चेन, अंगठे. 3 लाख लोक महाराजांकडे कामाला होती. 1 लाख घोडे होते महाराजांकडं. एका घोडा म्हणजे आजचं एक मर्सिडीज पकडा. 1 लाख मर्सिडीज असणारा माणूस साधा राहतो, शेतावर, बांधावर, गावात, पाड्यात जाऊन 18 पगड 12 बरोबर जातीच्या लोकांना त्यांच्या झोपडीपर्यंत जाऊन भेटतो. आणि इथं ह्याच्याकडे एक फॉर्च्युनर आली ना, गाडीला काळ्या काचा, काच खालीच घेणार नाही. चोरीचे धंदे सगळे. काळ्या काचा म्हणजे चोरीचे धंदे, असं माझं मत आहे. कोण तुम्हाला मारतंय का? तुम्हाला कोणाची भीती आहे? कशामुळे भीती आहे? तुम्ही कुठेतरी टोप्या टाकल्या असतील ना, टाकाटाकी केली ना, कुठेतरी उद्योग केले म्हणून भीती आहे. आमची तर गाडी अशीच हायवेने फिरती, कुणी पकडून दाखवावी गाडी, जो कॉलर धरील त्याचा पण उद्धार होईल. आपलं पॉझिटिव्ह आहे, जे काय ते पॉझिटिव्ह, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. बरं, आपली कॉलर कशाला कोण धरतोय? काय संबंधच नाही. जर तुम्ही चुकीचं काम केलं तर तुम्हाला भीती बाळगावी लागते, आणि जर तुम्ही चुकीचं काम केलं नसेल तर रात्री 12ला सुद्धा तुम्ही विदाऊट बॉडीगार्ड फिरवू शकता. जेवढे जास्त बॉडीगार्ड याचा अर्थ तेवढा जास्त चोर. याचं कारण सांगतो तुम्हाला. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये ब्रिटनचे राष्ट्रपती, फ्रान्सचे राष्ट्रपती इकडे रिटायर झाले की दुसऱ्या दिवशी मेट्रोनी कामाला जातात, मेट्रोनी आपल्या ऑफिसमध्ये जातात. अजिबात बॉडीगार्ड प्रोटेक्शन नसतं. आमच्याकडं सरपंच जरी असेल ना, माजी सरपंच, तरी 2 फुकटची मागं पुढे घेऊन फिरतं. अंगरक्षक असावेत काय? फक्त वडापावारीच. अण्णांच्या बरोबर असतो, भाऊंच्या बरोबर असतोय. आता निवडणुका लागणार आहेत 6 महिन्यांनी, लोकसभा, विधानसभा. ज्याला ज्याला वाटतं आपल्या पोरांनी उद्योजक व्हावं त्यांनी संध्याकाळी 6च्या आत आपल्या पोरांना घरी बोलवायचं, तपासायचं, याला रात्री कुठेही फिरकू द्यायचा नाही. जर ह्या 6 महिन्यात तुम्ही पोरं हाताळली तर पुढची 5 वर्ष बिघडणार नाहीत, हे मी तुम्हाला लिहून देतो. नाही तर तुम्ही म्हणताल नाही, भेटते ना फुकटचा पुलाव, भेटते ना फुकटची बिर्याणी, भेटते ना फुकटची चपटी, तर आयुष्यभर महाग पडेल, झोपडी विकायला लागेल. जिथं जिथं फुकट मिळते तिथं सावध व्हा. ती तुझी चपटी पण नको, पुलाव पण नको, बिर्याणी पण नको. मी माझ्या पोराला माझ्या कामधंद्यामध्ये, प्रत्येक माय माऊलीला मी आज इथं शपथ देतो बरं का, की इलेक्शनच्या काळामध्ये 6 महिने पोरांना अजिबात रात्रीचं घराबाहेर पडू द्यायचं नाही, आणि दिवसा सांगायचं इथं बसून काहीतरी पुस्तक वाच किंवा स्वतःचं दुकान लाव. अजिबात इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये त्यांना उतरवू नका, असं मला वाटतं. तुम्ही देवाच्या पाया पडायला लागले तर आयुष्यभर पायाच पडताल, आणि जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या नादाला लागले तर स्वतःच्या पायावर उभे राहताल. म्हणून तुम्हाला पायावर उभं करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. शिवाजी महाराज देव नाहीत, लक्षात घ्या. तुमच्या आमच्यासारखे हाडामासाजे जन्माला आलेले, कर्तृत्व करून देवत्वापर्यंत पोचलेले व्यक्तिमत्व आहे. शिवाजी महाराज देव नाहीत, पण कर्तृत्व एवढं मोठं आहे की देवापेक्षा अजिबात कमी पण नाहीत. आणि आज आमचं जे काही शिल्लक आहे, आमची संस्कृती, आमची परंपरा, हे सगळं जे शिल्लक आहे ना, जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज इतिहास वेगळा असता, तुमचे नावं वेगळी असती, माझंही नाव वेगळं असतं, सगळंच चेंज झालं असतं, देशाचंही नाव बदललं असतं. एवढं तरी आपण लक्षात ठेवूया. पण शिवाजी महाराज देव नव्हते हे समजून त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. महाराज, तुम्ही जर 422 किल्ले जिंकू शकता तर मी किमान 4 तरी दुकानं टाकीन, 4 तरी उद्योग काढीन. हेच शिवाजी महाराज आपल्याला शिकून घ्यायचे. आमच्या मराठी पोरांनी नजर उघडी केली तर जग जिंकू शकतात, म्हणून पोरांनी फिरलं पाहिजे. जो जेवढा जास्त फिरेल त्याचा दृष्टिकोन तेवढा मोठा होतो आणि त्याला तेवढं जग जिंकता येतं. म्हणून आपल्या पोरांनी गावाच्या बाहेर पडलं पाहिजे, तालुक्याच्या बाहेर पडलं पाहिजे, राज्याच्या बाहेर पडलं पाहिजे. बघा ना, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी काय दिवे लावले, पण याच महाराष्ट्रातले शिवाजी महाराजांचा एक सरदार मध्य प्रदेशचा राजा झाला, एक इंदोरचा राजा झाला, एक ग्वालेरचा राजा झाला, एक बडोद्याचा राजा झाला. इथून गेलेले शिंदे, त्यांची बहीण
राजस्थानची 2 वेळा मुख्यमंत्री झाल्यात. वसुंधराजे शिंदे ते. हॅलो, बडोद्याचे गायकवाड राजे झाले इथून जाऊन. आणि महाराष्ट्रात आम्ही काय केलं? काय नाही. जमलं तर बघू मुंबईत, नाही तर आहे आपलं गावाला आहेच. आपलं वडिलांनी घर बांधून ठेवलंय आणि 2 एकर शेती आहे जिराती बागायत. म्हणून गाव सोडलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरीवर. महाराज परत आयुष्यात शिवनेरीवर गेले का? मला दाखला द्या. म्हणून ज्या गावी जन्म झाला त्या गावी जायचं नसतं. आम्ही तर दरवर्षी गावाला जातोय, जत्रा. तुम्ही एवढं मोठं नाव आणि कर्तृत्व कमवा की गावकरी तुमच्याकडे मुंबईत भेटायला आले पाहिजे तुमच्या 20व्या माळ्यावरती, की साहेब आपल्या गावात असाचा कार्यक्रम आहे आणि शाळेसाठी 10 लाख रुपयाची देणगी पाहिजे, तुम्ही जागेवर 25 लाखाचा चेक फाडला पाहिजे. एवढं कर्तृत्व कमवा, मग गावात जावा. नाही तर ह्यो पदर खर्चाच्या वर्गणीनं गावात दरवर्षी न बोलावता पाहुणा काय नाही आलं तो जत्रेला सहज. त्याला राजकारणाचा किडा ना, गावातल्या राजकारणात इंटरफेअर करायचा किडा मोठा ना. हा किडा जर बाहेर काढला ना मराठी माणसाचा, तर मराठी माणूस गरुड होऊ शकतो. उद्योगधंद्यामध्ये फक्त तीच ताकद, तीच धमक फक्त उद्योगधंद्यामध्ये लावली ना, चिमणीचा डायरेक्ट गरुड होऊ शकतो, असं मला वाटतं. जगात सगळे पुढारलेले लोक आहेत ना, जातपात हे न बघता शिक्षण काय आणि श्रीमंती काय एवढंच बघतात. आपले लोक आजही शिक्षण नको, श्रीमंती नको, कुठल्या गावचा आणि जात काय तुझी आणि तू वरचा काय खालचा, याच्यातच आमचं अडकलेलं काही नाही. आमचा एक मित्र, मी तुम्हाला उदाहरण सगळं सांगतोय. तुम्ही मुंबई आणि पुण्यातल्या सगळ्या हॉटेलमध्ये जे तुम्हाला हे मिळतं ना पनीर, A1 लेवलचं पनीर, ते साताऱ्यामध्ये बनतं. बाबर नावाचे ग्रस्त बनवतात. हॅलो, बाबर नावाचे ग्रस्त बनवतात. फक्त मुंबई आणि पुण्यातल्या 5 स्टार हॉटेलमध्ये विकतात. इतर घरगुती किरकोळ असं विकत नाही. जवळपास काहीतरी 400 रुपये किलोचे ते पनीर आहे. स्पेशल त्यांचा तो हे आहे. त्यांची बायको कुठली माहिती आहे का तुम्हाला? हॅलो, युक्रेन माहिती आहे का? उक्रेन, हा उक्रेन तर माहिती आहे आपल्या. क्रेन म्हणलं की उक्रेनच. युक्रेनची बायको आहे. ह्यो मराठी, बाबर म्हणजे मराठा, आणि ती युक्रेनची. काय इंग्लिशमध्ये बोलले असतील नसतील मला माहीत नाही, डोळ्याची भाषा प्रत्येकाला कळते. आमचा दुसरा एक मित्र आहे देशमुख नावाचा पुण्यातला, त्याची बायको जपनीस आहे. जपनीस, बाळासाहेब देशमुख त्याचं नाव. कधी पाहिजे भेट घालून देईल तुमची. तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानला गेला नोकरीला. आता शिक्षण कमी वय कमी, काय नोकरी करायची काहीच येत नाही. एका हॉटेलमध्ये तो माणूस म्हणला भांडी घासतील का? जपनीज भाषा तरी कुठे तुझी? फक्त इशारा केला, ओके म्हणला ओके. जेवायला तिथंच, झोपायला तिथंच, भांडी बिंडी धुत बसला. पोरगं लहानाचं मोठं व्हायला लागलं. त्या हॉटेलच्या मालकाला एकुलती एक पोरगी, 24 तास हॉटेलमध्ये ह्यो, आणि त्याला एकुलती एक पोरगी, आणि जुळलं नसून. तो म्हणला तुला हॉटेलचं सगळं माहिती आहे, हा हॉटेल सांभाळण्यासाठी दुसरा लायक माणूस मला दिसत नाही. तू भांडी पुसण्यापासून धुण्यापासून ते कॅश सांभाळण्यापर्यंत, किचनपर्यंत सगळं तुला माहिती आहे. विल यू मॅरी टू माय गर्ल? तू माझ्या मुलीशी लग्न करशील का? आज त्या बाळासाहेब देशमुखची जपानमध्ये 4 हॉटेल, आणि आपल्याला तर शिवाजी महाराजांनी एवढी मोठी संपत्ती दिली, एवढा मोठा संपन्न भूभाग आपल्याला दिला, एवढा मोठा वारसा दिला. आपण कुठे पाहिजे होतो ते समजून घेण्यासाठी काहीतरी आपण जपानला गेलं पाहिजे, युरोपला गेलं पाहिजे. अगदी माळ रानावरती दुबई उभी आहे. हॅलो, आपल्याला वाटतं नाही ते तेल विकतात, तेलाचे पैसे मिळत असतील. दुबईचं उत्पन्न तेलातून फक्त 1% आहे, बाकी 99% त्यांच्या बुद्धीचे पैसे आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं होतं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आमचं अजूनही असंच आहे, मारामाऱ्याच करायच्यात. असं ह्याचा काहीतरी विचार करणार जेव्हा. IPS ऑफिसर कसा असतो? असा असतो. आणि हवालदार कसा असतो? एका IPS ऑफिसरच्या हाताखाली किती हवालदार असतात? हॅलो, IPS म्हणजे जिल्हा प्रमुख, SP च्या हाताखाली किती पोलीस असतात? कमीत कमी 400 पोलीस. मग पोलीस होण्यात इंटरेस्ट आहे का SP होण्यात इंटरेस्ट आहे? पण आम्ही आजही, कुठे पोरगं तुमचं? कोल्हापूरला पाठवलंय, तालमीत. आता तालमीचा काळ गेला नाही, एक बटन दाबला तर अख्खा देश गायब होतोय. असले न्यूक्लिअर सायंटिस्ट मिसाईल बनवलेत. आम्ही अजूनही तिकडंच. या महाराष्ट्रातील तरुणांची स्वतःची टपरी ते फॅक्टरी एवढा प्रवास करण्यासाठी माझा जन्म आहे. तुम्ही पोरांनी फक्त टपरी टाकायची तयारी ठेवा, फॅक्टरीपर्यंत आपण त्याला घेऊन जाऊ. तुम्ही तुमच्या कष्टाने मोठे होणार आहात. फक्त आम्ही तुम्हाला दिशा देऊ. अर्जुनासारखं लढायचं काम तुमचं आहे, फक्त दिशा द्यायचं काम आमचं राहील. आम्ही तुम्हाला सांगू की हे कर ते कर, आणि ते बरोबर तुम्ही करायचं. लाज सोडायची नाही, शरम बाळगायची नाही. केळी विका, सफरचंद विका, पाणीपुरी विका, शेवपुरी विका. आणि लक्षात घ्या, कच्चा माल कधीच विकायचा नाही, पक्का माल विकायचा. कच्चा माल कधीच विकायचा नाही. कच्चे लोक कच्चा माल विकतात, पक्के लोक पक्का माल विकतात. तुम्ही काय विकलं पाहिजे? तुम्हाला सांगतो, अंड किती रुपयाला भेटतं? अंड
कोंबडीचं? किती लोकांना माहिती आहे 5 रुपयाला मिळतं? हात वर करा. म्हणजे एवढे आहेत लोक. 5 रुपयाचं अंड तेच जर आपण तव्यावर फोडलं आणि तळलं, त्याचं आमलेट केलं, किती रुपयाला जातं? 30 रुपये? 20 रुपये? 30 रुपये ना. मला सांगा, कच्चं अंड विकलं तर 5 रुपये, मिळालं कितीला तुम्हाला? 4 रुपयाला. मार्जिन किती? 1 रुपया. पण ते फोडलं आणि त्याचे आमलेट बनवलं, बुर्जी बनवली, तर कितीला गेली? 30 रुपये. किती पट फायदा झाला? 4 रुपयाचं अंड डायरेक्ट 30 रुपये. किती झाले? 728. 7 पट आहे की नाही? मी जेव्हा फिरतो ना महाराष्ट्रात मित्रांनो, रात्री अपरात्री कुठेही, कुणी मला दिसला रात्री चहा विकतानी, रात्री एका पोराचा धंदा काय माहिती आहे का? फक्त अंडी उकडून 1/2 पीस करायचे, त्याला थोडीशी मिरची लावायची आणि ते लोकांना द्यायचं. किती रुपयाला एक अंड उकडलेलं? मला सांगा, 10 रुपये कमी आहेत का? असं आहे का की 1 लिटर रॉकेलमध्ये एकच अंड उकळलं जातं? असं आहे का? असा मोठा टोप ठेवा, 100-200 सगळे त्यात बसतात. 4चे किती झाले जागेवरती? 10 रुपये झाले की नाही? एका रात्री 200 अंडी विकली, कारण सगळे हॉटेलं बंद झाले. लोकांनी खायचं काय? मी त्याला म्हटलं, तू का धंदा करतो अंड्याचा? तो म्हणला, साहेब 11च्या नंतर सगळे हॉटेल बंद होतात, मग लोकांनी खायचं काय? असं मला वाटलं. मी सकाळी कॉलेजला जातो, संध्याकाळचा मोकळा वेळ असतो, 11ला कॉलेज आहे, सकाळी उशिरा उठलं चालतंय, म्हणून मी रात्री 11च्या नंतर रात्री 3 वाजेपर्यंत हे अंडे विकतो. म्हणजे किती मिळतात रे तुला? मला साहेब 200 अंडी सहज विकतो मी. मला सांगा, आता 200 अंडी गुणिले 10 रुपये किती झाले? 2000. महिना किती झाले? आणि आम्ही काय म्हणतो, आमचा बाळ्यानं रिलायन्समध्ये कामाला आहे, 12,000 रुपये पगार आहे. हे किती तास काम करते? 11ला लावते, 12, 1, 2, 3, 4 तासात 2000 कमवतंय. महिन्याला 6,000 रुपये, म्हणजे 60,000 रुपये. दिवसाचे काम धंदे सांभाळून, शाळा बिळा सांभाळून, मग काय करायला पाहिजे? आम्ही नोकरी करायची का अशी अंडी विकायची? कच्ची अंडी विकायची नाही. माझं परत म्हणणं काय? कच्चा मत बेचो, पक्का बेचो. पक्का बेचा ना. आता तुम्हाला सांगतो, नुसता पाव कितीला विकतात? पाव कितीला भेटतो? पाव 2 रुपयाला. तोच पाव भाजीबरोबर विका, कितीला जातो? जाऊ हॉटेलमध्ये ट्रायल करा. फक्त तो पावमधून चिरायचा, त्याला तेल किंवा थोडंसं तूप ब्रेड लावल्यासारखं करायचं, गरम तव्यावर ठेवायचा आणि तुमच्या ताटात येऊन ठेवायचा. झाले की नाही? 2 रुपयाचे 10 रुपये होतात की नाही? हा. आता तुम्हाला पुढचं उदाहरण सांगतो. एक पेरू कितीला भेटतो? पेरू 2 रुपये 5 रुपये काय असेल. एक ॲपल कितीला भेटतं? एका किलोमध्ये समजा 6 ॲपल आले तर एक ॲपल 10 रुपयाला. एक अननस कितीला भेटतो? अननस. पपई कितीला भेटते? पपई हां एवढी मोठी असते, 40 रुपये किलो. हां, हे नुसती पपई, नुसतं ॲपल, नुसतं अननस, नुसती केळी विकायची नाही. हे सगळं एकत्र करायचं, व्यवस्थित कापायचं, एका डिशमध्ये ठेवायचं. कितीला भेटतं फ्रूट सलाड? सांगा सांगा, नीट सांगा. 40 रुपये. मला सांगा, त्याच्यात ॲपल किती असतात? हो, एवढीशी पोड, अशी पातळ, एकदम पातळ, वेफरसारखी. जास्त काय असतं त्याच्यात? कलिंगड, पपई, अननस आणि केळी. कितीचं असेल ते डिश कितीची असेल? ॲक्च्युअल कॉस्ट काढली तर 5 रुपये, 10 रुपये पकडू. 10 रुपयाचे फ्रूट असे विकले आणि जर चिरून विकले तर 10चे डायरेक्ट 40 होतात. काय विकलं पाहिजे आम्ही? काय विकायला पाहिजे? फ्रूट सलाड बनवून विकायला पाहिजे की नाही? आहे की नाही? आमच्या एका मित्राच्या भाच्याच्या दुकाने पुण्यामध्ये, फलार नावाने, 3 लाख रुपये पगाराची नोकरी होती IIT मध्ये हिंजेवाडीत. आता आमच्यासोबत आले की लोक बिघडत आहेत लगेच. ऐकून पण बिघडलेत काही लोक. हजारो पोरांनी नोकऱ्या सोडल्यात, आता स्वतःच्या गाड्या घेऊन फिरतायत. स्वतःच्या गाड्या, ट्रेननी नाही जातात, स्वतःची गाडी आहे. त्यांनी ते 3 लाखाची नोकरी सोडली. त्याचे सगळे सासवडीचे लोक भेटायला आले. म्हणजे डोकं फिरलंय का? अरे नोकरी आहे म्हणून तर पोरगी दिली ना, आता तू नोकरी सोडतोय. तो म्हटला नोकरी शिकेल ती का पोरगी लग्न? ते म्हणले हो. मग म्हणले एक काम करा, हे 2.5 कोटीचा फ्लॅट माझ्या नावावरती आहे, असा जे असा तुमच्या पोरीला देतो, पण माझ्या डोक्यात हे उद्योजकतेचं खोळ आहे, जमलं तर पोरगी घरी घेऊन जा, नाही तर इथं राहील तरी चालतंय. असं म्हणल्यावर ते थोडे डिफेन्सला आले की आता पोरगी कशी परत न्यायची. ते म्हणले नाही आता तुम्हाला जसं वाटतं असं करा, पण आम्हाला तर काय हे पटलेलं नाही. बघा बाबा तुम्ही काय ते. तो म्हणला थोडंच 1-2 वर्ष दम धरा, तुम्हाला पटेल मी काय करतोय. मला जर 3 लाख रुपयाची नोकरी सोडता येते तर समजायचं मला काहीतरी अक्कल आहे. हां, जरा विश्वास ठेवा. त्यांनी जिथं कामाला होता ना त्या हिंजेवडीमध्ये लोकांचे इंजिनियर असल्यानंतर दिवसभर काम चालू, रात्रभर काम चालू, जेवणाची वेळ नाही, खाण्याची वेळ नाही, मग त्यांना ॲसिडिटी होते, पोट फुगतं. मग त्याला डॉक्टरांनीच सल्ले दिले ते
की मी दिवसातून एक प्लेट तरी फ्रूट खावा, नाही तुमची तब्येत ओके राहील, नाही तर नुसतीच कॉफी नुसत्या सिगरेटी, जरा फ्रूट बीट पण खावा. तो सल्ला यांनी गृहीत धरला आणि जिथं काम करत होता तिथंच खाली त्यांनी ओळखीनं एक छोटीशी टपरी लावली. त्यावेळी तो 20 रुपयाला प्लेट द्यायचा, आता ती 60 रुपयाला प्लेट भेटते. पुण्यात त्याची 3 दुकानं आहेत आणि दिवसाचा नफा आहे 3 लाख रुपये दिवसाचा. म्हणून 3 लाख रुपयाची पगाराची नोकरी सोडायची हिंमत ठेवली, म्हणून आज दिवसाला 3 लाख रुपये. आमचं 12,000ची जरी असली ना तरी आम्ही त्याला सांगतो चिटकून राहा, आज ना उद्या परमनंट होशील, कल्याण होईल तुझं. तर 12,000 मुंबईत कल्याण होतं का? 12,000 ह्याचा ट्रेनचा पास, पोराची शाळेची फी आणि किराणा दुकानाचं बिल हे दिलं ना तर ह्याच्या पेंडीतून काहीच शिल्लक राहणार नाही, पडणार नाही खाली.